आज काय भाजी करावी अजिबातच समजत नाही. काय करावी काय करावी. चला तर एकदम मस्त अगदी चटपटीत घरच्याच वस्तूंमध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे. चला तर मग आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे छान असं तेल टाकून घ्यायचं आहे. बघा तेल असं छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे 1 चमचा. पहा जिरं छान मस्त असं तडतडलं की मग आता आपण इथे कांदा कट करून ठेवलेला होता. तर मी इथे मोठा कांदा घेतलेला आहे. तो छान असा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. तो छान अगदी आपल्याला तेलामध्ये घालून मस्त असं छान असा परतवून घ्यायचा आहे. ते इथे मी छान अगदी मस्त असा परतवून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. एकदम छान खूप सुंदर भाजी होते बरं का. आपण कधी जर भाजी नसली ना तर ही भाजी करायची. एकदम झटपट होते आणि एकदम चटपटीत झणझणीत होते. आता याच्यासाठी आपल्याला काही मसाला वाटून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहे, 2 चमचे धने घेतलेले आहे, 1 ते 1.5 चमचा खसखस घेतलेला आहे आणि अर्धा खोबरं घेतलेलं आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि काही कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे. आता हे सगळं आपल्याला असं मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये आणि अजिबात हे गरम करायचं नाही. असंच आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे. तर मी हे आधी सुके मसाले आहे, जसं खोबरं आहे, त्याच्यानंतर तीळ आहे आणि धने आणि त्यानंतर खसखस. खसखस अवश्य घाला बरं का, खूप सुंदर लागते ही भाजी. आणि खसखसीना आपण जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात ना तेव्हा नुसती खसखसीची पण भाजी होते. त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी. बघा एकदम सुंदर अशी. आणि आता हे सगळं वाटण तयार झालंय. आता यामध्ये मिरच्या घालायच्या आहे आणि कोथिंबीरीचे देठ घालून घ्यायचे आहे. कोथिंबीरच्या देठामध्ये पण खूप छान अर्क उतरतो, तर तो घालून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता हे छान असं वाटण तयार करायचं. बघा आता हे वाटण तयार होते तोपर्यंत आपला इथे कांदा देखील छान असा मस्त परतवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे. हिंगाची फोडणी पण खूप छान लागते. व अर्धा चमचा आपल्याला हळद घालून घ्यायचा आहे आणि छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे वाटण करून घेतलेलं होतं तर ते आपल्याला पूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे. पहा याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. पण तुम्हाला जर वाटलं की अगदी बारीक होत नाही तर अगदी 1-2 चमचे पाणी घालून सुद्धा तुम्ही हे वाटू शकता. आता हे वाटण टाकल्यानंतर एकदम छान मस्तपैकी असं कांद्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा आता हे परतून होते तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. आता यामध्ये मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची जी पेस्ट आहे ती टाकून घेते आहे. पहा आणि एकदम छान असं मस्तपैकी आता यामध्ये हे छान भाजून झालं की मी इथे मोठा टमाटा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर छोटे असतील तर 2 घ्या. इथं माझ्याकडे एक मोठा होता म्हणून घालून घेतलेला आहे पहा मी. आणि हा देखील छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे. टमाट्याला एकदम सुंदर असं पाणी सुटतं ना तर भाजीला खूप छान अशी चव येते. आता आपल्याला हे छान मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे. 5-1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर आपला टोमॅटो एकदम छान असा स्मॅश होईल, एकदम छान असा शिजेल. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेला आहे. खूप सुंदर, खूप अगदी झटपट होणारी भाजी आहे. काही नसलं आणि त्याच भाज्या पण खाऊन कंटाळा जर आला ना तर असे काही प्रकार केले खूप छान लागतात. आता हे मसाला जो वाटून घेतलेला होता मी त्यातलंच थोडंसं पाणी यामध्ये घालून घेत आहे, म्हणजे कांदा टोमॅटो आणि हा मसाला एकदम एकजीव मस्त होईल आणि शिजून जाईल तो छान अगदी. आणि पुन्हा आता हे आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे याची. 5-1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर बघा एकदम सुंदर असं छान शिजलेलं आहे. बटाटा पण स्मॅश झालेला आहे. मग अशी मी थोडी हळद घातली होती, आपल्याला परत थोडी हळद घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर धणे पावडर घालून घ्यायची आहे आणि तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. आपण आधी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आणि तिखट याच्यासाठी की कलर खूप सुंदर येतो. 1 चमचा आपल्याला यामध्ये घरचा मसाला घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे व एकजीव असं एकदम छान असं परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण खसखस घातली, तीळ घातली, खोबरं घातलेलं आहे. खूप सुंदर भाजी लागते ही. पहा एकदम छान शिजलेली आहे, दिसतंय ना एकदम मस्तपैकी एकदम छान अशी शिजलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकदम छान असं थोडं थोडं पाणी घालायचंय, जास्त पाणी नाही घालायचंय. बघा एकदम छान कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आता आपल्याला हे सगळं छान असं परतवून घ्यायचं आहे छान मस्त. आणि याला परत 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून आपण पाणी टाकल्यामुळे हे सगळं मिळून येईल आणि एकदम सुंदर अशी छान असं शिजेल. आणि आता मात्र तुम्हाला जितका रस्सा पाहिजे असेल तितका, पण याच्यामध्ये खूप रस्सा पण नका करू, अगदी मीडियम. पहा किती छान अगदी. ते इथे पुन्हा आपल्याला छान असं
मस्त वाफ काढून घ्यायचे। बघा इथे आपली भाजी एकदम तयार झालेली आहे, झणझणीत, एकदम सुंदर, चमचमीत, वास खूप सुंदर आलेला आहे, खूप छान सुटलेला आहे वास। आता यामध्ये मुठभर कोथिंबीर अशी टाकून घ्यायची आहे। भाजी दिसायला पण छान आहे, जितकी दिसायला छान आहे त्याच्यापेक्षा जास्त अगदी ती चवीला पण खूप सुरेख लागते। पहा अगदी, आणि गरम गरम पोळी किंवा गरम गरम भाकरी आणि अगदी भाताबरोबर देखील मस्त तो वाफाळलेला भात आणि त्याच्यावरती भाजी, वा वा वा, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर लागते ही भाजी। तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। पहा आपली ही भाजी तयार झालेली आहे। आता मी ही सर्व करून घेते आहे। तर बघा एकदम छान अशी मस्त तयार झालेली ही भाजी, अजिबात तुम्हाला सुद्धा उरणार नाही, इतकी सुंदर भाजी झालेली आहे। तुम्ही सगळ्यांना द्याल पण तुम्हाला देखील उरणार नाही। तर या पद्धतीने नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि नवीन कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा। पहा, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत धन्यवाद।